हाय, नमस्कार सर्वांना आणि शुभ सकाळ. म्हणजे अजून 12 वाजलेले नाहीत म्हणून शुभ सकाळ म्हणते तुम्हाला. 11, 11:30 किंवा 11 वाजलेले असते. तर पाळण्याचा आवाज येतोय, कैवल्या लागलेला आहे झोपायला. तर विषय काय झाला मी तुम्हाला सांगते. काय म्हणजे दूध नव्हतं घरामध्ये, आहे दूध शिल्लक, पण मला काय मुलगी म्हणली मम्मी दूध काय तेवढं पुरणार नाही, आणि मी जाता जाता दुधाची पिशवी घेते आणि आणून देते, कैवल्याला दिवसभर दूध लागेल म्हणून. आणि घरगुती दूध घेते. तर आज दूध आणायचा दिवस आहे त्यांचा, म्हणजे दूध आहे थोडं शिल्लक, पण मला म्हणजे दिवसभर पुरणार नाही त्याला, तो दूध चपातीशिवाय जास्त दुसरं काही खात नाही. म्हणून ती त्या दुकानामध्ये गेली दूध आणायला. आता कुणाला बोलायला नको, कुणाला दोष द्यायला नको म्हणून मी बनवत नाही व्हिडिओ. पण दुकानदार लोक एवढी माजरुडी झालेत ना, तुम्हाला काय सांगू. तर ते दुकान होतं बंद, आणि ते दुकानदार आहेत ना तिथं शेजारीच राहतात. ते मी कधीतरी त्या दुकानाचा फोटो टाकते तुम्हाला किंवा व्हिडिओ टाकते. आणि इथून जवळच आहे शांतिनिकेतन, त्याच्या शेजारीच ते दुकान आहे. याचं किराणा मालाचं दुकान आहे. तर तिने ना एवढी रिक्वेस्ट केली की बाळ आमचं लहान आहे आणि तुम्ही दुधाची पिशवी द्या, 2 मिनटं फक्त तुम्ही दुकान उघडा. किती रिक्वेस्ट केली पण त्यांनी दुकान काय उघडलं नाही. शेवटी मुलगीला, ती एकतर लय चडकू पोरगी आहे ती, असे कधी कुणाला काय बोललं ना, काही सांगता येत ना. डोकं जर फिरलं ना तर त्या लोकांना शिवाय देऊन भांडून ती आली असती. पण काय झालं, तिला ऑफिसला जायचं होतं. उगाच सकाळी सकाळी मूड खराब व्हायला नको म्हणून ना ती त्या दुकानदारांना काही बोलली नाही. आणि ती मला म्हणली मम्मी ब्लँकेटवरनं दुधाची पिशवी मागवते आणि मग घे म्हणली आणि घाल म्हणली कैवल्याला. आता काय करायचं, ह्या दुकानदारांना काय करायचं मला सांगा तुम्ही आता. नको कुणाचं ना, कुणाला त्रास द्यायला नको, कुणाला काय बोलायला. आपण जेवढं दुकानदारांना कुरवाळत बसतो तेवढे दुकानदार डोक्यावर बसायला लागलेत आता. एवढंच म्हणणं होतं की दुधाची पिशवी द्या आणि दुकान बंद करा. बरं, ही दुकान बंद करायची वेळ नाही असेल त्यांची काहीतरी अडचण, पण 2 मिनटासाठी दुकान उघडलं असतं तर कुठं फरक पडला असता ना. किंवा फक्त ती काय आम्हाला पाहिजे होतं असं नाही ना दूध. लहान मुलासाठी दूध, त्या कैवल्यासाठी दूध पाहिजे होतं. तर काय करायचं ह्याच्यावरती पर्याय सांगा मला तुम्ही. एकतर मला ऑनलाईन आवडत नाही, पण ना काय करायचं आता, कुठलं काय पर्याय, काय काय खरं नाही बघा. सकाळी एक व्हिडिओ बनवला तर आता दुसरा व्हिडिओ. सकाळी त्या हॉटेलसाठी, दुकानासाठी एका व्हिडिओ म्हणजे लोक, तर काय करायचं कसं. म्हणजे तुम्ही म्हणणार असा पण व्हिडिओ बनवतात, तसा पण व्हिडिओ बनवतात. तर काय करायचं. मी काय त्या दुकानाचं नाव नाही तुम्हाला सांगत किंवा तसं काही नाही बोलले मी तुम्हाला. तर लहान मुलासाठी तरी दुकान उघडायचं नाही, एवढंच माझं म्हणणं आहे.